नमस्कार. आज आहे दिनांक 31 डिसेंबर 2020 आणि मी प्रणय कंसर आपलं सर्वांचे स्वागत करतो आहे नॉलेज व्हॅली MPSC ऑनलाईन इन्स्टिट्यूशनमध्ये. आज आपल्या लोकसत्ता डिस्कशनमध्ये पहिली जी महत्त्वाची न्यूज आहे ती आहे स्पर्धा परीक्षांचा कमाल संधी MPSCकडून निश्चित. खुल्या गटातील उमेदवारांना 6 तर उर्वरित मागास प्रवर्गासाठी 9 संधी. खुल्या गटातील उमेदवारांना कमाल 6 संधी, उर्वरित मागास प्रवर्गातील उमेदवारांना कमाल 9 संधी मिळतील, तर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांना कमाल संधीची मर्यादा लागू नसेल. व्हेरी इम्पॉर्टंट न्यूज आहे हे. ठीक आहे, काय बरं तर ओपनवाल्यांना 6 अटेम्प्ट, जे अदर बॅकवर्ड क्लास आहेत त्यांना 9 अटेम्प्ट आणि जे SC किंवा ST आहेत त्यांना काहीही लिमिट नाही आहे, ते कितीही अटेम्प्ट देऊ शकतात. कशामध्ये तर ते MPSCचे जे काही परीक्षा होणार आहेत त्याच्यामध्ये. पुढची जे लिहिलं आहे ते आहे 2021मध्ये प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातीला अनुसरून होणाऱ्या परीक्षांपासून हा निर्णय लागू करण्यात येणार असल्याचे MPSCने स्पष्ट केले आहे. म्हणजे 2021 नंतर जे काही किंवा 2021मध्ये जी काही नोटिफिकेशन्स येणार आहेत तेव्हापासून हा जो नियम आहे तो लागू होणार आहे. कमाल संधीची संख्या निश्चित करताना या संधी कोणत्या हेही MPSCने परिपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे. उमेदवाराने परीक्षेत भाग घेतल्यास ती संबंधित परीक्षाची संधी समजली जाईल. एखादा उमेदवार पूर्वपरीक्षेचा कोणत्याही एका पेपरसाठी उपस्थित राहिल्यास तीही त्याची संधी समजली जाईल. उमेदवार कोणत्याही कारणास्तव परीक्षेचा कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरल्यास किंवा त्याची उमेदवारी रद्द झाल्यास त्याची परीक्षेस असलेली उपस्थिती संधीत गणली जाईल, असे जे MPSC त्यांनी नमूद केले आहेत. ओके, व्हेरी इम्पॉर्टंट न्यूज. तर आता लक्षात ठेवा किती नंबर ऑफ अटेम्प्ट्स, तर ओपनसाठी 6, अदर बॅकवर्ड क्लासेस आहेत त्यांच्यासाठी 9 आणि जे काही SC ST आहे त्यांच्यासाठी कुठलीही मर्यादा ठेवली गेली नाही आहे, ते किती अटेम्प्ट देऊ शकत आहेत. पुढची जी न्यूज आहे ती आहे राज्यात 31 जानेवारीपर्यंत निर्बंध लागणार आहेत. नवीन बंधने नाहीत, रेल्वे परवानगीची प्रतीक्षा. पुन्हा सुरुवात या उपक्रमाअंतर्गत राज्य सरकारने टप्प्याटप्प्याने विविध निर्बंध शिथिल केले आहे. ओके, तर राज्य सरकार जे आहे त्याचा कुठला उपक्रम आहे तर पुन्हा सुरुवात. ओके, या उपक्रमाअंतर्गत ते काय करत आहेत तर जे काही त्यांनी रेस्ट्रिक्शन्स लावले आहेत त्यांना आता ते शिथिल करत आहेत. ओके, पुढे नगर विकास मंत्र्याची मंजुरी. राज्यात GIS प्रणाली आधारित विकास आराखडे. नगर विकास विभागाने यासाठी तज्ज्ञ पात्र संस्थांची सूची म्हणजे एमपॅनल अंतिम करून प्रसिद्ध केली आहेत. अशा प्रकारचा निर्णय घेणारे महाराष्ट्र हे पहिलेच राज्य ठरले आहे. व्हेरी इम्पॉर्टंट. नगर विकासासाठी आपण GIS यूज करणार आहोत. ओके, आणि असं करणारा आपण महाराष्ट्र हा पहिला राज्य ठरलेला आहे. महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम 1966 अनुसार नगरपंचायत, नगरपरिषद अथवा अन्य कोणत्याही नियोजन प्राधिकरणाची स्थापना झाल्यापासून 3 वर्षाच्या आत त्यांच्या क्षेत्राची विकास योजना तयार करून ती शासनाकडे मंजुरीसाठी पाठवणे बंधनकारक असते. व्हेरी इम्पॉर्टंट. महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम 1966 याच्यानुसार नगरपंचायत, नगरपरिषद किंवा अन्य कुठलाही नियोजन प्राधिकरण असेल तर त्याची स्थापना होण्यापासून 3 वर्षाच्या आतमध्ये त्यांच्या क्षेत्राची विकास योजना तयार करून ती शासनाकडे मंजुरीसाठी पाठवणे हे बंधनकारक असते. आजवर हे DP म्हणजे डेव्हलपमेंट प्रोग्राम किंवा प्लॅन पारंपरिक पद्धतीने नकाशांवर आधारित बनवले जात होते. त्यामुळे त्यांचा अंमलबजावणी आणि आढावा घेण्याबाबत अनेक मर्यादा येतात. त्यामुळे अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा आधार घेऊन GIS म्हणजेच जिओग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टम प्रणाली आधारित DP तयार करण्याचा निर्णय राज्य सरकारने गेल्या जानेवारीत घेतला होता. ओके, आता लक्षात ठेवा GIP. ओके, म्हणजेच जिओग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टम हा खूप जास्त महत्त्वाचा आहे आणि आपला हे जिओग्राफीसाठी व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, तर आपण बघून घेऊ पेपर 1मध्ये येतो GIS. तर GIS विषयी थोडीशी माहिती घेऊ. जिओग्राफिक इन्फॉर्मेशन सिस्टम. ओके, तर जिओग्राफिक इन्फॉर्मेशन सिस्टम हे काय आहे तर लक्षात ठेवा हे एक कॉम्प्युटर बेस्ड सिस्टम आहे की ज्याच्या माध्यमातून आपण फोटो घेतो, त्याला स्टोअर करतो किंवा जिओग्राफी. ओके, जिओग्राफी म्हणजे आपलं जे जमीन आहे त्याच्याविषयी आपण माहिती गोळा करतो. ओके, त्याला स्टोअर करतो, त्याला डिस्प्ले करतो आणि वेरियस जे काही अस्पेक्ट्स असतात, जे काही आपली प्लॅनिंग प्रोसिजर आहे त्याच्यासाठी तो डेटा आपण यूज करतो. ओके, आपण इथे स्पाटियल पॅटर्न यूज करतो. आता स्पाटियल पॅटर्न म्हणजे काय तर बघा, समजा आपला हा एक मिनटं
ओके, समजा आपला हा असं महाराष्ट्राचा भूप्रदेश आहे, तर महाराष्ट्राच्या भूप्रदेशामध्ये हा एखादा लोकेशनमध्ये मला हा एखादा लोकेशन आहे, तर त्याच्याविषयी माहिती पाहिजे मला, तर मी कसं घेईन? तर त्यासाठी मी कॉर्डिनेट्स यूज करतो. कोऑर्डिनेट्स असतात त्या प्रत्येकाचे. ओके, तर या कॉर्डिनेट्सच्या माध्यमातून आपण त्या एखाद्या जागेविषयी माहिती घेतो. आणि माहिती म्हणजे काय? तर ती जागा समतळ आहे किंवा तिथून नदी वाहते किंवा तिथे डोंगर आहे तर डोंगरची उंचाई किती आहे, एखादा ढळाव आहे तर ढळावची जे स्लोप असतो तो किती आहे, हे सर्व इन्फॉर्मेशन आपल्याला या स्पाटियल पॅटर्नच्या माध्यमातून भेटते. ओके, व्हेरी इम्पॉर्टंट आहे हा स्पाटियल पॅटर्न, लक्षात ठेवा. आता GISच्या माध्यमातून आपण काय काय माहिती गोळा करू शकतो? तर सर्वात पहिलं आपण लोकेशनविषयी माहिती घेऊ शकतो. ओके, आणि लोकेशन बरोबरच आपण लॉन्जिट्यूड, ॲड्रेस आणि झिप कोडसुद्धा घेऊ शकतो. ओके, लॉन्जिट्यूड आणि लॅटिट्यूड आपल्याला माहीतच आहेत. ओके, लॉन्जिट्यूड म्हणजे असे जे सरळ रेषा असतात ते, आणि लॅटिट्यूड म्हणजे जे आडवे रेषा असतात ते. मग एखादा पॉईंट कुठला लॉन्जिट्यूड किंवा कुठल्या लॅटिट्यूडवरती आहे ते माहिती आपण GISच्या माध्यमातून गोळा करू शकतो. तशीच त्याची एक्झॅक्ट लोकेशन घेतल्यानंतर तिकडचा भूप्रदेश कसा आहे हे सुद्धा माहिती आपल्याला या GISच्या माध्यमातून भेटू शकते. ठीक आहे, तर फक्त जॉग्राफिकल इन्फॉर्मेशन देतो का? उत्तर आहे नाही. आपल्याला डेमोग्राफिक इन्फॉर्मेशनसुद्धा भेटतो. आता डेमोग्राफिक म्हणजे काय? तर डेमोग्राफिक म्हणजे तिकडचे जे पॉप्युलेशन आहे त्याच्याविषयीसुद्धा आपल्याला माहिती भेटते. ओके, म्हणजे तिथे राहणारे लोक किती आहेत, म्हणजे तिथे पॉप्युलेशन किती आहे, तिची जनसंख्या किती आहे, तिकडचे लोकांची इन्कम काय आहे, तिकडचे जे एखादा एरिया आहे तिथे एज्युकेशन लेवल काय आहे, हे सुद्धा आपल्याला GISच्या माध्यमातून भेटते. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, असं कसं एखादा सॅटेलाईटच्या माध्यमातून एवढी कशी काय माहिती भेटू शकते? तर लक्षात ठेवा, आपण सर्वे कंडक्ट करतो, बरोबर. आपण आता दर 10 वर्षांनी कास्ट सेन्सस किंवा सेन्सस, ओके, जनगणना कंडक्ट करतो. तर हे जनगणना आपण जेव्हा कंडक्ट करतो ना, तेव्हा त्या एरियाविषयी आपल्याला माहिती मिळते. ओके, आपण त्या एरियाविषयी माहिती गोळा करतो की तिथे राहणारे लोकांपैकी किती शिकलेत, काय शिकलेत करणं, आणि ती सर्व इन्फॉर्मेशन आपण डेटावरती स्टोअर करतो. ओके, ती सर्व इन्फॉर्मेशन आपण कुठे स्टोअर करतो? एखाद्या डेटावरती स्टोअर करतो. आता आपण ती इन्फॉर्मेशन सर्व स्टोअर करून ठेवली आहे. आता समजा महाराष्ट्राचा भूप्रदेश मी घेतला, इथे कर्सर आणला, ठीक आहे, तर या एरियावरची इन्फॉर्मेशन जी आपला कास्ट सेन्ससमध्ये आपण किंवा सेन्सस जे 2011मध्ये आपण घेतला होता त्याच्यामध्ये जी स्टोअर केली होती ती आपण सिस्टममध्ये स्टोअर केलेली आहे, बरोबर. तर तिथे तुम्ही जसं कर्सर आणेल त्या एरियाविषयी तुम्हाला पटापट माहिती भेटेल. तर अशा प्रकारे आधी हाऊसहोल्ड सर्वे कंडक्ट केला जातो, त्याचा जो डेटा असतो त्याला सिस्टममध्ये स्टोअर केला जातो आणि त्या सिस्टमला GIS जोडी इंटिग्रेट केला जातो. ओके, आणि नंतर आपण कुठेही कर्सर नेला का आपल्याला तिथं पटकन तिकडची माहिती भेटू शकते. ओके, मग त्याच्यामध्ये पॉप्युलेशन असू शकते, तिथे लोक राहत आहेत, त्यांची इन्कम काय आहेत, त्यांचे एज्युकेशन लेवल काय आहे, तो आपल्याला इन्फॉर्मेशन भेटू शकते. तसंच जर आपण लोकेशनची बात केली तर तिथे कुठली वनस्पती आहे, कुठल्या प्रकारची मृदा आहे, मृदा म्हणजे जे माती असते, ओके, ती कुठल्या प्रकारची माती आहे, तिथे कसे रस्ते आहेत किंवा रस्ते कुठून कुठे कनेक्ट होत आहेत, इलेक्ट्रिक पॉवर लाईन्स कशी काय टाकली आहे, खांब कुठे कुठे टाकले, किती किती अंतरावरती टाकले, सर्व माहिती हे आपल्याला GISच्या माध्यमातून भेटतात. ओके, म्हणून GIS ही व्हेरी इम्पॉर्टंट. आज तुम्ही गुगल वापरतायत, ओके, एखाद्या जागेवरती जाणार असेल तर तुम्ही गुगलवरती तो ॲड्रेस टाकतात, मग गुगल तुम्हाला रस्ता दाखवतो. गुगल काय यूज करतो आहे? गुगल बेसिकली GIS यूज करतो आहे. ओके, जिओग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टम. ठीक आहे, ओके. त्यानंतर आपल्याला GISच्या माध्यमातून एखादा प्रदेश आहे तिथे किती पोल्युशन आहे किंवा प्रदूषणचं लेवल काय ते सुद्धा आपल्याला माहीत पडते. ओके, तुम्हाला प्रश्न पडला असेल हे कसं काय समजेल पॉल्युशन लेवल? तर आपल्याकडे GSAT आहेत. ओके, हे सॅटेलाईट्स आहेत आपल्याकडे. ठीक आहे, तसंच आपल्याकडे आपलं काय म्हणतात त्याला रेडिओ सॅटेलाईट्स आहेत. ओके, रेडिओ सॅटेलाईट्स आहेत. मग हे जे असतात ते जिओ सिंक्रोनस ऑर्बिट आणि आपली पोलार सिंक्रोनस ऑर्बिट इथे ते रोटेट करत असतात आणि ते आपला डेटा घेतात अर्थवरनं. ओके, आणि त्याला GIS जोडी इंटिग्रेट करून टाकतात आणि त्याच्या माध्यमातून आपल्याला समजते की बाबा आपल्या इथे किती पॉल्युशन आणि काय आहे ते. ओके, तसंच आपल्याला विजिबिलिटीसुद्धा समजू शकते बरं का GISच्या माध्यमातून. म्हणून GIS व्हेरी इम्पॉर्टंट, लक्षात ठेवा. त्यानंतर जे डेटा फॉर्मॅट असतो तो डेटा फॉर्मॅट जो असतो तो आपला इथे कॅटोग्राफिक फॉर्ममध्ये असू शकतो किंवा फोटोग्राफिक फॉर्ममध्ये असू शकतो आणि डिजिटल डेटा असतात ते सर्व. ओके, आणि स्प्रेडशीटच्या फॉर्ममध्ये असू शकते. आता कॅटोग्राफिक डेटा म्हणजे काय? तर कॅटोग्राफिक डेटा म्हणजे मॅपचा फॉर्ममध्ये. ओके, तुम्ही गुगल मॅप बघितलाच आहे. गुगल मॅप इज नथिंग बट द कॅटोग्राफिक डेटा. ओके, आणि त्याच्या माध्यमातून आपल्याला एखादा नदीची लोकेशन किंवा रस्त्याची लोकेशन किंवा हिल्स जे असतात, डोंगर असतात किंवा जे दरी असते, या सर्वांची आपल्याला एक्झॅक्ट लोकेशन भेटू शकते GISच्या माध्यमातून. ओके, त्यानंतर येते फोटोग्राफिक. ओके, आता फोटोग्राफिक म्हणजे काय? तर फोटोज घेतो आपण.
म्हणजे एरियल फोटोज असतात आणि या फोटोच्या माध्यमातून आपण त्याचे 3D व्ह्यूज बनवतो. ओके, तर कुठले कुठले 3 मेथड होते आपल्याकडे? तर पहिला जो होता तो होता कॅटोग्राफिक डेटा, दुसरा होता तो होता फोटोग्राफिक डेटा आणि तिसरा तो आहे डिजिटल डेटा. ओके, डिजिटल डेटा आता आपण एक्सप्लेन केलेलं आहे डिजिटल डेटाविषयी, तर त्याची अजून जास्त डिटेलमध्ये गरज नाही आपल्याला. डिजिटलमध्ये प्रत्येक गोष्टीचा डेटा इथे ॲड केला जातो. ओके, डिजिटल फॉर्मॅटमध्ये. त्यानंतर आता आपल्याला माहिती आहे कुठले कुठले मेथड्स आहेत ज्याच्या माध्यमातून आपल्याला ही सर्व इन्फॉर्मेशन भेटते. तर सर्वात पहिला तो आहे सॅटेलाईट. ओके, जिओ सिंक्रोनस सॅटेलाईट्स असतात आणि पोलार ऑर्बिटमध्ये फिरणारे सॅटेलाईट्स असतात. तर यांच्या माध्यमातून आपल्याला याची इन्फॉर्मेशन भेटते. पोलार ऑर्बिट आणि सन सिंक्रोनस ऑर्बिट. ओके, दोन्ही ऑर्बिट असतात. तसेच बलून्स असतात. ओके, आणि ड्रोन्स असतात. तर याच्या माध्यमातून आपण डेटा गॅदर करतो आणि ते नंतर GIS सिस्टमवरती अपलोड करतो. ओके, आता लक्षात ठेवा, GIS सिस्टम जी असते तर GIS सिस्टममध्ये 2 टाईपचे डेटा असतात. ओके, किंवा 2 टाईपचे GIS फाईलचे फॉर्मॅट असतात. ओके, आता सर्वात पहिला जो असतो तो असतो रास्टर फॉर्मॅट. ओके, आता रास्टर फॉर्मॅट म्हणजे काय? तर रास्टर फॉर्मॅटमध्ये आपण जे काही डेटा घेतो ते पिक्सल्समध्ये घेतो. ओके, किंवा जे सेल ग्रीड असतात ना त्याच्या माध्यमातून घेतो. पिक्सल म्हणजे आपण फोटो काढतो तर फोटो जो स्टोअर होतो तो पिक्सल्समध्ये स्टोअर होतो. ओके, तुम्ही जेव्हा MPSCचा फॉर्म भरत असेल तर तेव्हा तुम्हाला सांगतात की फोटोची लेंथ एवढे पिक्सल असली पाहिजे, त्याची विड्थ एवढे पिक्सल असली पाहिजे. ओके, लांबी आणि रुंदी एवढे पिक्सल्स असली पाहिजे. मग पिक्सल्स म्हणजे काय? तर जे फोटोचा फॉर्म असतो त्याला आपण पिक्सल म्हणतो. तर 2 टाईपमध्ये किंवा 2 फॉर्मॅटमध्ये GISचा डेटा स्टोअर होतो. ओके, सर्वात पहिला आहे रॅस्टर फॉर्मॅट. रॅस्टर फॉर्मॅट म्हणजे काय? पिक्सल फॉर्मॅट. ओके, दुसरं जे आहे, अच्छा, पिक्सल फॉर्मॅटचं बेनिफिट काय होतं? तर पिक्सल फॉर्मॅट म्हणजे आपल्याला एक्झॅक्ट एलिव्हेशन म्हणजे एक्झॅक्ट किती हाईट आहे एखाद्या डोंगरची ते सर्व समजते. ओके, दुसरा फॉर्मॅट तो असतो व्हेक्टर फॉर्मॅट. व्हेक्टर फॉर्मॅटच्या माध्यमातून आपण जो डेटा घेतो तो पॉईंट फॉर्ममध्ये डेटा घेतो. ओके, कुठल्या फॉर्मॅटमध्ये? पॉईंट फॉर्मॅटमध्ये. आता पॉईंट फॉर्मॅट आणि लाईन फॉर्मॅट हे दोन्ही फॉर्मॅट लक्षात ठेवा. पॉईंट फॉर्मॅट आणि लाईन फॉर्मॅट. ओके, तर व्हेक्टर फॉर्मॅटमध्ये पॉईंट आणि लाईन असतात. तर याच्या माध्यमातून आपल्याला काय बेनिफिट होतो? तर एखादं राज्य आहे त्याची सीमा निर्धारित करताना आपण ते एक लाईनने निर्धारित करतो ना. ओके, तर तसं एखादी सीमा निर्धारित करायची असेल तर आपल्याला व्हेक्टर फॉर्मॅट कामात येतो. ओके, तर 2 फॉर्मॅट. पहिला कुठला? पहिला होता रास्टर फॉर्मॅट. रास्टर फॉर्मॅट म्हणजे आपल्याला हाईट वगैरे लक्षात घेण्यासाठी आपण रास्टर फॉर्मॅट यूज करतो. तिथे आपण डेटा जो घेतो तो पिक्सलमध्ये घेतो. ओके, दुसरा आहे तो आहे व्हेक्टर फॉर्मॅट. व्हेक्टर फॉर्मॅटच्या माध्यमातून आपण काय करतो? तर एखाद्या राज्याची किंवा एखाद्या शाळेची किंवा एखाद्या एरियाची आपल्याला सीमा निर्धारित करायची आहे किंवा एखादा रस्ता दाखवायचा आहे तर त्याच्यासाठी आपण व्हेक्टर फॉर्मॅट यूज करतो. व्हेक्टर फॉर्मॅटमध्ये जो डेटा असतो तो पॉईंट आणि लाईनच्या फॉर्मॅटमध्ये स्टोअर होतो. ओके, तर आपण GIS विषयी माहिती घेतली, व्हेरी इम्पॉर्टंट आहे. तुम्ही याचे नोट्स बनवून घ्या. पुढची जे न्यूज आहेत ते आहेत तृणमूल काँग्रेसची राष्ट्रपतीकडे धाव, धनखार यांना राज्यपाल पदावरून हटवा. ओके, तर लक्षात ठेवा, आता जे वेस्ट बेंगॉल राज्य आहे तिकडचे राज्यपाल आहेत त्यांचं नाव आहे जगदीप धनखार. कोण बरं? जगदीप धनखार. आता आपण इथे थोडीशी माहिती राज्यपालविषयी घेणार आहोत. ठीक आहे, इथे मी आर्टिकल्स लिहिलेत आणि त्याच्यासमोर राज्यपालविषयी थोडीशी माहिती लिहिली गेली आहे. लक्षात ठेवा, तुम्हाला जोड्या लावामध्ये आर्टिकल आणि त्याच्यासमोर तुम्हाला विचारले जाऊ शकते काय बरं? तर जोड्या लावामध्ये एका साईडला आर्टिकल देतील आणि दुसऱ्या साईडला त्याच्याविषयी इन्फॉर्मेशन देतील आणि सांगतील की बाबा तुम्ही जोड्या लावा. ओके, तर ओके, एक मिनटं. ओके, तर सर्वात पहिला आहे तो आहे काय बरं? तर तो आहे एक मिनटं. ओके, चला मग सर्वात पहिलं कुठलं आहे? तर सर्वात पहिलं आहे आपल्याकडे आर्टिकल 153. आर्टिकल 153मध्ये काय सांगितलं गेलं आहे की प्रत्येक राज्यासाठी एक गव्हर्नर असेल. काय बरं? प्रत्येक राज्यासाठी एक गव्हर्नर असेल. ओके, आता गव्हर्नर म्हणजे काय? तर गव्हर्नर म्हणजे राज्यपाल. तर लक्षात ठेवा, 7th कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ॲक्ट. ओके, 7वी घटनादुरुस्ती कधी आली होती? 1956 रोजी आली होती. आणि त्याच्यामध्ये काय सांगण्यात आलं की एक राज्यपाल हा एक किंवा एकापेक्षा अधिक, ठीक आहे, म्हणजे 2 किंवा 3 राज्यांसाठी सुद्धा एक राज्यपाल असू शकतो. 153मध्ये काय सांगण्यात आलं की प्रत्येक राज्यासाठी ॲटलिस्ट एक राज्यपाल असलं पाहिजे, परंतु असं गरजेचं नाही आहे. 2 किंवा 3 राज्यांसाठी सुद्धा एक राज्यपाल हा काम करू शकतो. ओके, त्यानंतर कलम 154 म्हणजे काय? तर त्याच्यामध्ये एक्झिक्युटिव्ह पॉवर सांगण्यात आले की राज्याची जी काही कार्यकारी कारभार होतील ते गव्हर्नरच्या नावाखाली होते. ओके, त्यानंतर
कलम 155मध्ये काय सांगण्यात आलेलं आहे, कलम 155मध्ये अपॉइंटमेंट ऑफ द गव्हर्नर सांगण्यात आलेलं आहे. ठीक आहे, तर लक्षात ठेवा गव्हर्नरची अपॉइंटमेंट जी आहे ते कोण करतात, ते प्रेसिडेंट करतात. आणि त्याच्यासाठी 2 इम्पॉर्टंट कंडिशन्स आहेत. सर्वात पहिली, ते भारताचे नागरिक असले पाहिजे. दुसरी गोष्ट, ते 35 वर्ष एवढे वयाच्या पेक्षा जास्त असले पाहिजे, म्हणजे त्यांचा जो वय आहे तो 35 वर्षापेक्षा जास्त असले पाहिजे. आता इथे 2 कन्व्हेन्शनसुद्धा आहे, लक्षात ठेवा. पहिला कन्व्हेन्शन काय म्हणतो की आपले जे राज्यपाल आहेत ते ज्या राज्यामध्ये काम करत आहेत तिकडचे ते नागरिक नसले पाहिजे. आता म्हणजे काय झालं तर समजा भगतसिंग कोश्यारी आपण लक्षात घेऊ. ओके, एक्झाम्पल घेतो मी भगतसिंग कोश्यारी. तर भगतसिंग कोश्यारी जे आहेत हे जर महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत तर ते महाराष्ट्राचे नसले पाहिजे, म्हणजे महाराष्ट्र व्यतिरिक्त दुसऱ्या कुठल्या राज्याचे ते नागरिक असले पाहिजे. ठीक आहे, म्हणजे काय झालं, आता भगतसिंग कोश्यारी जे आहेत ते उत्तराखंडचे रहिवासी आहेत. ओके, त्यांचा जन्म कुठे झाला आहे, त्यांचा जन्म उत्तराखंडमध्ये झाला आहे, परंतु आता ते कुठे आहेत, ते आता महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत. ओके, मग महाराष्ट्राचा जो राज्यपाल असेल त्याचा जन्म महाराष्ट्रामध्ये होता कामा नये, तो बाहेरचा व्यक्ती असला पाहिजे. दुसरा कंडिशन काय ठेवली गेली आहे, दुसरी कंडिशन ठेवली गेली आहे की तुम्ही जेव्हा पण राज्यपालची नेमणूक करतील तेव्हा तुम्हाला चीफ मिनिस्टर ऑफ दॅट स्टेट, ठीक आहे, आता महाराष्ट्रामध्ये जर एखाद्या राज्यपालची नेमणूक करत असाल तर उद्धव ठाकरे जोडी, कारण ते चीफ मिनिस्टर आहेत, त्यांच्याजोडी तुम्हाला सल्ला घेणे त्यांचं गरजेचं आहे. ठीक आहे, आता महत्त्वाचं काय माहिती आहे का, हे दोन्ही कन्व्हेन्शन आहेत. ओके, कन्व्हेन्शन म्हणजे काय, तुम्ही फॉलो केला तरी चालेल, नाही फॉलो केला तरी चालेल. ओके, हां. आणि सरकारी कमिशनचे रेकमेंडेशन जे आपण लेक्चरमध्ये बघणार आहोत ते याच्यासाठी खूप जास्त महत्त्वाचे, गव्हर्नरचं रिलेटेड. ओके, टर्म ऑफ द ऑफिस काय असते, तर 5 वर्षाचा टर्म असतो त्यांचा. ओके, त्यानंतर क्वालिफिकेशन, तर क्वालिफिकेशन गव्हर्नरसाठी असं काहीच मेन्शन केलेलं नाही आहे कॉन्स्टिट्यूशनमध्ये. त्यानंतर ओथ अँड अफर्मेशन कोण देतात, तर ओथ अँड अफर्मेशन देतात ते आपले प्रेसिडेंट देतात. ओके, त्यानंतर पुढे कलम 160मध्ये काय सांगण्यात आलेलं आहे, कलम 160मध्ये सांगण्यात आलेलं आहे डिस्चार्ज ऑफ द फंक्शन ऑफ द गव्हर्नर इन सर्टन कंटिंजन्सी, म्हणजे एखादी जर परिस्थिती आली मग त्याच्यामध्ये कसं प्रकारे हा गव्हर्नर वर्क करू शकतात. एक्झाम्पल घेतो, आता रिसेंटली आपलं सिच्युएशन महाराष्ट्रामध्ये आली होती की कुठेही सत्ता बनत नव्हती. ठीक आहे, किंवा सत्ता जर फॉर्म झाली तरी त्याच्यामध्ये कॉन्फिडन्स नाही आहे, म्हणजे चीफ मिनिस्टर आहे त्याच्यामध्ये कॉन्फिडन्स नाही आहे. मग अशा वेळेला सत्ता बरखास्त करण्याचा अधिकारसुद्धा गव्हर्नरकडे आहे. ओके, एखादी गव्हर्नमेंट आहे त्याला बरखास्त करण्याचा अधिकारसुद्धा गव्हर्नरकडे आहे, जर ती गव्हर्नमेंटकडे हे कॉन्फिडन्स नसेल. ठीक आहे, वोट ऑफ कॉन्फिडन्स जे आपण म्हणतो ते नसेल तर. अच्छा, याच्यामध्ये खूप सारे एक्सटेंट आहेत ज्यांना आपण आपल्या लेक्चरमध्ये कव्हर करणार आहोत. ठीक आहे, तर इथे फक्त आपण आर्टिकल आणि त्याचे समोर काय लिहिलं गेलं तेवढं आपण बघून घेऊया. नेक्स्ट आहे कलम आहे ती आहे 161. त्याच्यामध्ये काय सांगितलं गेलं आहे की माफी द्यायची ताकद, म्हणजे माफी द्यायची जे काही पॉवर्स आहेत, पॉवर ऑफ गव्हर्नर टू ग्रांट अ पार्डन अँड अदर्स. ठीक आहे, आता लक्षात ठेवा प्रेसिडेंटच्या केसमध्ये हा जो आर्टिकल आहे तो आहे 72. ओके, परंतु गव्हर्नरच्या केसमध्ये हा आर्टिकल आहे 161, ज्याला आपण म्हणतो पार्डनिंग पॉवर. ओके, पार्डनिंग पॉवर, पार्डनिंग म्हणजे काय तर माफी देणे. ओके, त्यानंतर कलम 162मध्ये काय आहे की एक्सटेंट ऑफ एक्झिक्युटिव्ह पॉवर ऑफ दी स्टेट. ठीक आहे, स्टेटची एक्झिक्युटिव्ह पॉवर कुठेपर्यंत मर्यादित आहे त्याच्याविषयी कलम 162मध्ये लिहिलं गेलं आहे. कलम 163मध्ये लिहिलं गेलं आहे की गव्हर्नरला मदत करण्यासाठी किंवा त्यांना शिफारशी देण्यासाठी हा एक काउन्सिल ऑफ मिनिस्टर असेल. ओके, कलम 164मध्ये काय लिहिलं गेलं आहे, तर मिनिस्टर्स जे आहेत त्यांची अपॉइंटमेंट, टर्म आणि सॅलरीविषयी माहिती दिली गेली आहे. कलम 165मध्ये ॲडव्होकेट जनरल ऑफ द स्टेटविषयी माहिती दिली गेली. हा एक खूप जास्त महत्त्वाची कलम आहे. हा कलम 165 ज्याच्यामध्ये ॲडव्होकेट जनरल ऑफ द स्टेटविषयी माहिती दिली गेली आहे. त्यानंतर कलम 166मध्ये कंडक्ट ऑफ बिझनेस ऑफ द गव्हर्नमेंट ऑफ अ स्टेट. ओके, म्हणजे स्टेट गव्हर्नमेंटमध्ये कारभार कसं चालवावा त्याच्यावरती माहिती दिली गेली आहे, ते कलम 166मध्ये दिली गेली आहे. कलम 167मध्ये चीफ मिनिस्टरची काय ड्युटी असणार आहे त्याच्याविषयी माहिती दिली गेली आहे. ओके, आणि हे बाइंडिंग असते की गव्हर्नर जर एखादी गोष्ट विचारली चीफ मिनिस्टरला तर त्याला ती पुरवावी लागते. ओके, कशामध्ये लिहिलं गेलं आहे तर कलम 167मध्ये लिहिलं गेलं आहे. आणि हे गव्हर्नरची डिस्क्रिशनरी पॉवर आहे. ठीक आहे, म्हणजे असं नाही की त्याच्यासाठी त्याला काउन्सिल ऑफ मिनिस्टरची परवानगी घ्यावी लागेल, नाही बरं, तो डायरेक्ट विचारू शकतो. ओके, लक्षात ठेवा. त्यानंतर कलम 174 आपण बघितलंच होता की स्टेट लेजिस्लेचर जे आहे म्हणजे विधानसभा जी आहे तर त्याच्यामध्ये लेजिस्लेशन बोलवणे, त्याला प्रोरोग करणे किंवा त्याला डिझॉल्व करणे हे सर्व अधिकार आपले गव्हर्नरकडे असतात. ओके, त्यानंतर 175मध्ये काय सांगितलं गेलं आहे की दर आपलं जे म्हणतात ना असेंब्ली होते तर असेंब्लीचा जो पहिला सेशन असतो, ओके, तिथे पहिला जो ॲड्रेस केला जातो संविधान आपलं जे सेशनला, तर तो ॲड्रेस करायचं काम जे आहे ते कोण करतात तर ते आपले गव्हर्नर करतात. ओके, गव्हर्नरकडे राईट आहे की ते ॲड्रेस करू शकतात लेजिस्लेचरला किंवा त्यांना मेसेज पाठवू शकतात. त्यानंतर कलम 176मध्ये स्पेशल ॲड्रेस बाय द गव्हर्नर
हा आहे. कलम 200मध्ये असेंट टू बिल आहे, म्हणजे गव्हर्नरकडे कुठले पॉवर आहे एखादा बिल जर त्यांच्याकडे आला तर. ओके, मग याच्यामध्ये व्हिटोविषयी बात केली गेली आहे. त्यानंतर कलम 201मध्ये गव्हर्नर जे आहेत ते प्रेसिडेंटसाठी बिल रिझर्व करू शकतात. कलम 200 आणि 201 व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, त्यानंतर कलम 213 गव्हर्नरकडे पॉवर आहेत की ते ऑर्डिनन्स म्हणजे अध्यादेश काढू शकतात. ओके, आणि आपल्याला माहीत आहे प्रेसिडेंटकडे कलम 123 याच्या अंतर्गत तो पॉवर दिला गेला आहे. ओके, कम्पेअर करून अभ्यास करा, इझी जाईल. त्यानंतर कलम 217मध्ये काय सांगितलं गेलं आहे की हायकोर्टचे जज अपॉइंट करताना प्रेसिडेंट हा गव्हर्नरजोडी कन्सल्ट करणार. ओके, कलम 233मध्ये काय सांगितलं गेलं आहे की डिस्ट्रिक्ट जजची जे अपॉइंटमेंट असते, ओके, तो गव्हर्नर करतो. बरं का, आपण म्हणतो ज्युडिशरी हे इंडिपेंडेंट आहे, हो, पण डिस्ट्रिक्ट जजची जे अपॉइंटमेंट आहे किंवा त्यापेक्षा खालची जी अपॉइंटमेंट आहे ते गव्हर्नर करतात. ओके, त्यानंतर आणि डिस्ट्रिक्ट जजचा खालची जी अपॉइंटमेंट्स आहे ना ते MPSC घेते का त्याच्यासाठी एक्झाम, हे सुद्धा लक्षात ठेवा. MPSC त्यासाठी एक्झाम घेते. त्यानंतर कलम 234मध्ये काय सांगण्यात गेलेलं आहे, अपॉइंटमेंट ऑफ अ पर्सन टू द ज्युडिशियल सर्व्हिस ऑफ द स्टेट गव्हर्नर. ओके, जे आपले ज्युडिशियली सर्व्हिस आहेत, ओके, तर त्याच्यासाठी कलम 234मध्ये सांगण्यात आलेलं आहे काय, तर त्यांची अपॉइंटमेंट हा गव्हर्नर करतात. ओके, आणि ते MPSCच्या माध्यमातून होते. ठीक आहे, तर हे आपण थोडीशी गव्हर्नरविषयी माहिती घेतली. आर्टिकल्स, महत्त्वाचे आर्टिकल्स आपल्याला लक्षात ठेवायचे, बाकी अदर इन्फॉर्मेशन आपल्या लेक्चरमध्ये. ओके, त्यानंतर जनता दलाचे 17 आमदार पक्षांतराचा तयारीत, राजदचे नेते श्याम रजक यांचा दावा. तर आपल्यासाठी महत्त्वाचं आहे 10th शेड्यूल आणि अँटी डिफेक्शन लॉ, तर आपण पटापट त्याला बघून घेऊ. तर 52वी घटनादुरुस्ती 1985. ओके, तर या 1985मध्ये आपण अँटी डिफेक्शन लॉ आणला आणि त्याला 10व्या शेड्यूलमध्ये आपण समाविष्ट करून घेतला, 10वी अनुसूचीमध्ये. ओके, त्यानंतर आता कुठल्या माध्यमावरनं आपण एखादा मेंबर असेल, ठीक आहे, तो खासदार असू शकतो किंवा आमदार असू शकतो. ओके, आणि तो राज्यसभा, लोकसभा किंवा विधानसभा, विधान परिषद कुठेही असू शकतो. त्याच्यावरती अँटी डिफेक्शन कधी लावता येईल ते आपण बघून घेऊ. तर सर्वात पहिले लक्षात ठेवा की 3 टाईपचे मेंबर्स असतात. ओके, सर्वात पहिले तर काय, तर एखादा मेंबर जो आहे तो एखादा पॉलिटिकल पार्टीचा तिकीटवरती निवडून आलेला आहे. ओके, तर त्या व्यक्तीने किंवा त्या मेंबरने काय केलं, तर स्वतःचा रेझिग्नेशन दिला त्या पार्टीला, तर त्याच्यावरती अँटी डिफेक्शन लावता येतो. दुसरा, त्या व्यक्तीने जी पार्टीची विचारसरणी आहे त्याचा विरोधात जाऊन कृत्य केला, म्हणजे काय, पार्टीने सांगितलं आपल्याला बिलला पास करायचं आहे, त्याने त्याचा विरोधामध्ये वोट केला. ओके, तर त्याच्यावरती अँटी डिफेक्शन लावता येतो. किंवा तो आलाच नाही तरीसुद्धा, किंवा ॲब्सेंट राहिला तरीसुद्धा त्याच्यावरती अँटी डिफेक्शन लावता येतं. त्यांनी प्रायर परमिशन घेतली असेल की बाबा मला जमणार नाही आहे, आणि त्या पार्टीने त्याला ओके सांगितलं की ठीक आहे तुझे जेन्युइन रिझन्स आहेत म्हणून तू नाही येऊ शकत, असं जर असेल तर त्याच्यावरती अँटी डिफेक्शन लावता येणार नाही. ओके, त्यानंतर दुसरा प्रकारचे मेंबर कोण असतात, जे इंडिपेंडंट कॅन्डिडेट असतात, ज्यांना आपण अपक्ष म्हणतो. ठीक आहे, तर या अपक्षाने काय करावं, या अपक्षाने जर निवडून आल्यानंतर एखादी पार्टी जॉईन केली तर त्याच्यावरती अँटी डिफेक्शन लावता येऊ शकतो. तिसऱ्या प्रकारचे मेंबर असतात ते कोण असतात, तर ते नॉमिनेटेड मेंबर असतात, ज्यांची नेमणूक करतात. ठीक आहे, प्रेसिडेंट किंवा गव्हर्नर. तर अशा व्यक्तींना 6 महिन्याचा टाईम पिरियड दिला जातो. तुमची इच्छा असेल तर तुम्ही एखादी पार्टी जॉईन करू शकतात. त्यांनी जर पार्टी जॉईन न करता 6 महिन्यानंतर जर एखादी पार्टी जॉईन केली तर त्याच्यावरती अँटी डिफेक्शन लावता येतो. 6 महिन्याचा पिरियड आहे, जॉईन करायची करून घे. त्यानंतर जर तू केलं तर तुझ्यावरती काय होईल, तर हे अँटी डिफेक्शन लावला जाईल. ओके, त्यानंतर लक्षात ठेवा की एखादी पार्टी आहे त्याचे 2/3 मेंबर एकत्रितपणे दुसऱ्या एखाद्या पार्टीमध्ये जाऊन मिळाले तर तसा केसमध्ये आपल्याला अँटी डिफेक्शन लावता येत नाही. ओके, एक्झाम्पल देतो, 9 मेंबर्स आहेत, ठीक आहे, 9 मेंबर आहेत, त्यापैकी एखादा गेला तर त्याच्यावरती अँटी डिफेक्शन लावता येईल, 2 गेले तरी त्यांच्यावरती लावता येईल, पण 9चे 2/3, ठीक आहे, म्हणजे किती, तर 6 मेंबर एकत्रित जाऊन जर दुसरी पार्टीला जॉईन केला तर त्याला आपण मर्जर म्हणणार, त्याला आपण काय म्हणणार नाही, तर त्याला आपण स्प्लिट म्हणणार नाही. ओके, त्याला आपण मर्जर म्हणणार. मग अशा केसेसमध्ये अँटी डिफेक्शन लावता येत नाही. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. त्यानंतर जे आपलं अँटी डिफेक्शन लॉ एखादा आमदार खासदारवरती आपण लावला, ठीक आहे, मग त्याच्यावरती डिसिजन द्यायचा, ओके, निर्णय द्यायचा जो अधिकार आहे, म्हणजे त्याचं सभासत्व वगैरे रद्द करायचा का, तर हे सर्व डिसिजन घ्यायचा अधिकार जो आहे तो कोणाकडे असतो, तो त्या हाऊसचा चेअरमनकडे असतो. ओके, हाऊसमध्ये जो कोणी अध्यक्ष असेल त्याच्याकडे ते पॉवर असतात. आता एक्झाम्पल, लोकसभामध्ये ती पॉवर स्पीकरकडे असते, ठीक आहे, राज्यसभामध्ये ती पॉवर चेअरमनकडे असते.
तसंच विधान परिषदेमध्ये स्पीकर आणि विधानसभेमध्ये स्पीकर आणि विधान परिषदेमध्ये तिकडचे चेअरमन असतात, त्यांच्याकडे ती ताकद असते की ते अँटी डिफेक्शनचा जो काही केस झालेला आहे त्याच्यावरती निर्णय देऊ शकतात. परंतु लक्षात ठेवा 1992 नंतर सांगण्यात आलेलं आहे, सुप्रीम कोर्टने एक वर्डिक्ट दिला आहे की जे काही निर्णय झाला आहे त्याच्यानंतर त्याची ज्युडिशियली स्क्रुटिनी होऊ शकते, परंतु निर्णय होण्याआधी हा केस कोर्टामध्ये जाऊ शकत नाही. ठीक आहे, एकदा काही निर्णय झाला त्यानंतर त्याच्यावरती स्क्रुटिनी होऊ शकते की त्यांनी हे चुकीचा निर्णय घेतला आहे, आणि सध्या तर हा खूप जास्त फॉर्ममध्ये चालला आहे. ओके, त्यामुळे आपल्याला लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे. ॲडव्हान्टेजेस काय, तर ॲडव्हान्टेजेस हे आहेत की पार्टीला स्टेबिलिटी प्रोव्हाइड होते. ओके, आयआरएम गैरएमची स्टोरी मी तुम्हाला सांगितली होती, 2 दिवसामध्ये त्यांनी 3 पार्ट्या बदलल्या. ओके, तर असं चालणार नाही ना, त्यामुळे पार्टी जी असते ती स्टेबल नाही राहत, आज या पार्टीमध्ये उद्या त्या पार्टीमध्ये, मग त्यामुळे पार्टीला पॉलिसीज बनवायला जमत नाही. मग अँटी डिफेक्शनमुळे काय होईल तर पार्टीला स्टेबिलिटी भेटेल. ओके, त्यानंतर जी काही मेंबर्स आहेत ते लॉयल राहतील याची आपल्याला गॅरंटी भेटते. ओके, ते आपल्या जोडी दगाबाजी करणार याची आपल्याला गॅरंटी भेटते. पार्टीचं मध्ये जे डिसिप्लिन असते ते सुद्धा प्रमोट होते. ओके, आणि करप्शन वगैरे सुद्धा कमी करता येते. ठीक आहे, जे आपण म्हणतो ना खरेदी विक्री जे होते मेंबर्सची ते सुद्धा आपल्याला कमी करता येते याच्या माध्यमातून. ओके, आणि करप्शन तर कमी करता येऊच शकते, त्याच्यामध्ये तर काहीच टेन्शन नाही. त्यानंतर अजून रेकमेंडेशन्स काय काय दिले गेलेत, वेरियस कमिटीज जे होते त्यांनी काय काय रेकमेंडेशन्स दिले ते सुद्धा आपण बघून घेऊ. तर सर्वात पहिला कुठलं होतं, दिनेश गोस्वामी कमिटी. दिनेश गोस्वामी कमिटीने काय सांगितलं होतं माहिती आहे का, की जर तुम्ही आपलं काय म्हणतात त्याला अँटी डिफेक्शन हे कधी लावा, किंवा अँटी डिफेक्शनच्या माध्यमातून एखादा जे निवडून आलेली व्यक्ती आहे त्याला डिस्क्वालिफाय कधी करता, तर त्याच्यासाठी काही कंडिशन्स त्यांनी दिले. पहिली कंडिशन काय सांगितली त्यांनी, की त्यांनी जर व्हॉलेंटरीली गिवअप करून टाकला पॉलिटिकल पार्टीमधनं, म्हणजे एखादा पॉलिटिकल पार्टीचा मेंबर आहे त्यांनी जर तिथून राजीनामा देऊन टाकला तर त्याला तुम्ही डिस्क्वालिफाय करा. ओके, त्यानंतर एखाद्याने पार्टीने व्हीप तेव्हाच जाहीर केली पाहिजे जेव्हा पार्टी खरंच एकदम सिच्युएशनमध्ये असेल. सिच्युएशन म्हणजे काय, समजा संसदेमध्ये नो कॉन्फिडन्स मोशन पारित झालेलं आहे. ओके, आणि अशा टायमाला जर पार्टीचे मेंबर फिरले तर पार्टी संपेल तिथे. मग अशा टायमाला तुम्ही व्हीप हे जाहीर करा. व्हीप काय असते, एकदा काही व्हीप जाहीर झाली, व्हीप म्हणजे एका प्रकारे आदेश असतो की तुम्हाला पार्टीची लाईन फॉलो करायची आहे. तुम्ही जर त्याच्या विरोधात जाऊन कुठल्याही प्रकारचं कृत्य केला तर तुमची जी काही सभासत्व आहे ते संपुष्टात येऊ शकते. ओके, त्याला व्हीप म्हणतो आपण. आणि जो कोणी एल्डेस्ट मेंबर असतो, म्हणजे सर्वात जास्त वयाचा जो काही मेंबर असतो तो त्या पार्टीचा व्हीप असतो संसदेमध्ये किंवा आपल्या सभागृहामध्ये. ओके, हे लक्षात ठेवा. त्यानंतर ओके, लॉ कमिशनने 170वी रिपोर्टमध्ये काय सांगितलं होतं की जे आपलं स्प्लिट आणि मर्जरचं जे आपण प्रोव्हिजन बोललो होतो ना, ठीक आहे, त्यालासुद्धा कमी करा. ओके, हे जे स्प्लिट आणि मर्जर होतं 2/3 जर गेले तर त्याला आपण काय म्हणू, मर्जर किंवा स्प्लिट म्हणायचं, तर हा सुद्धा प्रोव्हिजन आहे त्याला खतम करा, हे योग्य नाही आहे करणं. त्यानंतर प्री पोल अलाईन एखादं केलं असेल, आपण आता एक्झाम्पल घेतलं होतं शिवसेना आणि BJP यांनी पोल होण्याआधीच म्हणजे काय इलेक्शन होण्याआधी युती केली होती परंतु नंतर ती तोडली, तर असा केसमध्ये सुद्धा त्यांचं ते अँटी डिफेक्शन लावा. ठीक आहे, हे कोणी सांगितलं होतं तर 170वी लॉ कमिशनची रिपोर्टने सांगितलं होतं. त्यानंतर त्यांनी अजून एक महत्त्वाची गोष्ट काय सांगितली होती की व्हीप तेव्हाच इश्यू करा जेव्हा गव्हर्नमेंटवरती किंवा गव्हर्नमेंट थोडा कंडिशनमध्ये असेल किंवा सिच्युएशनमध्ये. सिच्युएशन म्हणजे काय, ते एकदम जर आपण व्हीप जारी नाही केलं तर पॉलिटिकल पार्टी हे खतम होऊ शकते. ओके, असा केसेस असेल तर तेव्हा तुम्ही हे व्हीप जाहीर करा. ठीक आहे, त्यानंतर इलेक्शन कमिशनने काय सांगितलं गेलं आहे, तर इलेक्शन कमिशन सांगितलं आहे की तुम्ही जे अँटी डिफेक्शनवरती जी काही ताकद स्पीकरला दिली आहे ना, किंवा जी काही ताकद तुमच्या चेअरमनला दिली आहे ना, ते काढून घ्या आणि त्याची जी ताकद आहे ते स्पीकरचं ऐवजी प्रेसिडेंटला द्या आणि चेअरमनचं ऐवजी ते द्या गव्हर्नरला. ठीक आहे, कारण स्पीकर आणि चेअरमन जे असतात ते पॉलिटिकल पार्टीमधनं येतात, परंतु प्रेसिडेंट आणि गव्हर्नर जे असतात ते कुठल्याही पॉलिटिकल पार्टीमधनं बिलॉंग करत नाही, त्यामुळे ते इंडिपेंडेंटली म्हणजे स्वतंत्रपणे हा निर्णय घेऊ शकतात. ओके, तर हे आपण 10th शेड्यूलविषयी बघितला. पुढची न्यूज बघूया. ओके, व्यक्तिवेदमध्ये आज बालम केतकरविषयी बघायचं आहे. बालम केतकरचे 3 महत्त्वाचे पुस्तकं आहेत ते आपण बघून घेऊ, किंवा त्यांचे काय म्हणतात त्याला कविता संग्रह आहेत. सर्वात पहिलं आहे तळघरातील हंसध्वनी, दुसरं आहे चंद्र गंजलेला आणि तिसरं आहे अलीकडचा विरक्त फुलपाखरे. ओके, कुठले 3 त्यांचे काव्यसंग्रह आहे, तळधरातील हंसध्वनी, चंद्र गंजलेला आणि विरक्त फुलपाखरे. हायकू सारखा कायकू हा नवा काव्यप्रकारची त्यांनी रचला होता. काय असा प्रश्न त्यात अपेक्षित असतो असे त्यांचे त्यावरील स्पष्टीकरण होते. ओके,
हायकूसारखा कायको, असं एक नवा प्रकारची त्यांनी रचना केली होती. ठीक आहे, तर हे आपण बघितलं कशाविषयी, बालम केतकरविषयी. पुढे मॅग्नेटिक महाराष्ट्रामध्ये विदर्भातील ते 10 जिल्ह्यांकडे पाठ. ठीक आहे, तर आता आपण मॅग्नेटिक महाराष्ट्राविषयी थोडीशी माहिती घेऊ. तर मॅग्नेटिक महाराष्ट्र जे आहे ते आपलं महाराष्ट्र राज्य सरकारचं एक उपक्रम आहे. त्याच्या माध्यमातून कोविड-19मुळे जी काही आपल्या इकॉनॉमिक सेक्टरमध्ये जे काय बोलतो डिक्लाईन आलेलं आहे, ओके, म्हणजे इकॉनॉमिक सेक्टर जे आहे त्याला पुन्हा आपल्याला चालना देण्यासाठी आपण मॅग्नेटिक महाराष्ट्र 2.0 हा उपक्रम राबवतो आहे. ठीक आहे, याच्या माध्यमातून आपण काय करणार आहोत, तर याच्या माध्यमातून आपण प्लग अँड प्ले इन्फ्रास्ट्रक्चर हा कंपनीजना प्रोव्हाइड करणार आहोत. ओके, आता प्लग अँड प्ले इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे काय, आपण आधीपासून सर्व इन्फ्रास्ट्रक्चर रेडी करून ठेवणार इथे. ठीक आहे, त्यांना जमीन वगैरे पाहिजे, जमीन रेडी आहे आपल्याकडे, बिल्डिंग पाहिजे, बिल्डिंग रेडी आहे, पाणीचा रिसोर्स पाहिजे, पाणी वगैरे सर्व रेडी आहे आपल्याकडे. कंपनी फक्त या, पैसे इन्व्हेस्ट करा, तुमची मशिनरी घेऊन या आणि काम सुरू करा. ठीक आहे, तुम्हाला याची परमिशन पाहिजे, त्याची परमिशन पाहिजे, अमुक तमुक परमिशन, हे सर्व घ्यायची गरज नाही. ते सर्व महाराष्ट्र गव्हर्नमेंट बघून घेईल तुमच्यासाठी. ठीक आहे, तुम्ही फक्त पटापट या, इथे काम सुरू करा आणि काम सुरू झाल्यानंतर जे काही परमिशन आहे ते आपण बघून घेऊ. तुम्हाला बिल्डिंग वगैरे बांधायची काय गरज नाही, आमच्याकडे सर्व रेडी आहे. ठीक आहे, तुम्ही फक्त या आणि काम सुरू करा इथे. आणि त्याचाच अंतर्गत आपण काय केलं, तर आपण 40,000 एकर एवढी जागा रेडी ठेवली आहे. ओके, तसंच 48 तासाच्या आतमध्ये आपण ऑटोमॅटिक परमिशन देऊ त्यांना. कुठल्या पोर्टलच्या माध्यमातून, तर महापरवाना रूट याच्या माध्यमातून आपण काय करणार आहोत, तर 48 तासाच्या आतमध्ये तुम्हाला आम्ही सर्व काही परवानगी देऊ. तसंच आपण एम्प्लॉयमेंट ब्युरोसुद्धा उघडलेला आहे. म्हणजे तुम्हाला कामगार पाहिजे, आमच्याकडे कामगारांची लिस्ट आहे, तुम्ही फक्त स्क्रोल करा, तुम्हाला जो कामगार पाहिजे तुम्ही घेऊन जा. ठीक आहे, आणि तुमच्या कंपनीमध्ये त्याला एम्प्लॉय करून टाका. आणि हे सर्व जे चाललं आहे ते आपलं मिशन बिगिन अगेन याचा अंतर्गत आपण काम करतो आहे. ओके, तर हे आपण बघून घेतलं कशाविषयी, मॅग्नेटिक महाराष्ट्र 2.0 विषयी. पुढची जी न्यूज आहे ती आहे काय, पुढची न्यूज, ओके, सांगलीतील 225 जणांना भारत बायोटेकची लस. लक्षात ठेवा, भारत बायोटेक जी आहे ती हैदराबादमधील एक कंपनी आहे आणि त्यांनी जे लस बनवली आहे तिचं नाव आहे कोवॅक्सिन. ठीक आहे, हैदराबादमधील भारत बायोटेक यांनी कोवॅक्सिन या नावाची लस तयार केली आहे कोविड-19 समोर लढण्यासाठी. पुढे न्यूज, ओके, तर आजच्यासाठी एवढीच न्यूज आहेत. आपल्याला कुठेही काही डाऊट असल्यावरती ते कमेंट सेक्शनमध्ये आपण मेन्शन करू शकतात. पेपरचे जे PDF आहे ते तुम्हाला आपला टेलिग्राम चॅनलवरती भेटून जाईल आणि टेलिग्राम चॅनलची जी लिंक आहे ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अवेलेबल असेल. ठीक आहे, तर घरी राहा, सुरक्षित राहा, शिकत राहा. धन्यवाद.